तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर. यामध्ये आपण कॉम्पिटेटिव्हच्या RS अग्रवाल अंकगणितचा कोणता चॅप्टर पाहणार आहोत? पर्सेंटेज आहे ना. तर पर्सेंटेजमधून काय समजलं बेटा तुम्हाला? पर म्हणजे काय? प्रति. आणि सेंटेज म्हणजे आपण म्हणू शकतो सेंचुरी. सेंचुरी म्हणजे किती? शतक. तर शतकावर किती? शंभरावर किती? शंभरावर किती काढणे म्हणजेच काय आहे? पर्सेंटेज काढणे. जसं तुम्हाला आता रिसेंटली तुमच्या जसं 500 पैकी तुम्हाला सपोज मी म्हटलं 480 मार्क भेटले. किती मार्क भेटले? 400. त्याचा पर्सेंटेज कसा काढतो आपण? सिंपल याला काय करत असतो, म्हणजे आपण या 500ला काय कन्सिडर करतो? 100%. म्हणजे ओरिजिनल वाली जे कोण गोष्ट असते, म्हणजे सपोज मी म्हटलं माझ्याकडे 5 एकर शेती आहे आणि तिच्यातून सपोज मला 20% द्यायचं आहे कोणाला तरी, तर किती येईल? तर मी काय करीन, 5 एकरला मानलो 100%. 5 एकरला किती पर्सेंट? 100% मानला. 20% द्यायचे आहे तर 20 100 मी याचे 5 हिस्से करतो. तर एक हिस्सा किती एकराला? 1 एकर. 20%चा एक हिस्सा झाला असता की नाही? तर मला 1 एकर कोणाला तरी द्यायची आहे, म्हणजे मी किती पर्सेंट दिला? 20%. म्हणजे माझ्याजवळ किती राहिली असेल? 80%. 4 एकर राहिली असेल की नाही? तुम्ही काय कन्सिडर केला? या 1 एकरला कन्सिडर केला काय? 100%. तर लक्षात घ्याल, कधी पण कोणती पण ओरिजिनल वस्तू जे असते आपली, जे सुरुवातीची वस्तू असते, तिला आपण कन्सिडर काय करायचा? 100%. आपण रेशो पद्धतनं चालू, ठीक आहे? त्याच्यावरचे आधारित प्रश्न आपण घेऊच, ठीक आहे? तर ओरिजिनल जे वस्तू असते ते 100% असते स्वतःमध्ये. आता ते याचं काम तुम्हाला समोर प्रॉफिट लॉसमध्ये येऊ शकते. CP जे राहील ते आपली हमेशा काय राहील? 100%. CP म्हणजे कॉस्ट प्राईस, जी आपली ओरिजिनल प्राईस होती, जी आपल्याला लागली, आणि ज्या किमतीला विकून ते राहील आपली SP. तर ते काही ना काही पर्सेंट जास्त राहील किंवा कमी राहील. लॉसमध्ये विकायचं आहे तर कमी, आहे की नाही? तर लक्षात घ्याल, ओरिजिनल वस्तू 100%, तिला आपण इथं काय कन्सिडर केला? 100%. अरे समजून राहिले? याच्या आपण नॉर्मली असाच करतो, याच्यापैकी एवढे तर 100 पैकी किती, है ना? तर 0 0 कापलो असतो आपण. अरे कापलो असतो तर 5 1 5 9 राहिले किती? 3 आणि 5 सक, म्हणजे मला किती पर्सेंट मिळाले म्हणेन मी? म्हणजे हे 480ची व्हॅल्यू काय झाली? 96%. 480 मार्क पडले म्हणजे मला पर्सेंटमध्ये किती पडले? कारण 500 काय होते ओरिजिनलमध्ये? 100%. त्या 100% पैकी 96% भेटले, म्हणजे 500 पैकी मला किती मिळाले? गोष्ट कळली काय म्हटलं? अरे कळली? सपोज एखाद्या संख्येच्या, सपोज मी म्हटलं की माझ्याकडे 2000 रुपये आहेत. किती रुपये आहेत? त्याच्या मला 20% दुसऱ्याला द्यायचे आहेत. याच्या 20% किती येईल? तरी आपण असं काढू शकतो, चा म्हणजे काय? इंटू न 20% म्हणजे 20/20%. 20%चा अर्थ काय? याचाच अर्थ काय होते की हे जे 20 आहेत हे कोणावर आहेत? पर्सेंट, पर सेंचुरी. 100वर 20 आहेत. 100वर तर 2000वर किती? जसं इथं म्हटलं 500वर 480, तर 100वर तसं आपल्याला पर्सेंट दिलेले असले तर 100वर 20, तर 2000वर किती? हा सिंपल कॉन्सेप्ट या पर्सेंटेज चॅप्टरमध्ये आहे. ओके. आता पर्सेंट, आता हा काटपीट करू शकता ना तुम्ही. 2 दुने 4 ने हे 400, म्हणजे याचे 20% किती झाले असते? म्हणजे माझ्याजवळ किती वाचले असते? 1600 वाचले असते. 80%ची व्हॅल्यू काय झाली असती? अरे झाली असती की नाही? तर एखाद्या गोष्टी हे 100% मधून सपोज मी म्हटलं की 20% गेले, तर वाचले किती बाबा? 80%. हा थोडासा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ओके. देन पर्सेंटेजला आपण फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो किंवा डेसिमलमध्ये पण लिहू शकतो. एक उदाहरण, सपोज 20% आहेत. यालाच मी पुन्हा फ्रॅक्शनमध्ये कसं लिहू शकतो? तर 20/100, म्हणजेच 0 0 2 1 2 5, म्हणजेच याला काय लिहू शकत होतो मी? लिहू शकत होतो, जर याच्याच भागाकार केल्या तर तुम्हाला डेसिमल व्हॅल्यू मिळेल, म्हणजे 0.20 व्हॅल्यू मिळाली असते याची. हे झाली त्याची डेसिमल व्हॅल्यू. पर्सेंटेजला ॲज अ फ्रॅक्शन लिहू शकता किंवा डेसिमल पण लिहू शकता. कन्फ्यूज होण्याची काही गरज. गोष्ट कळली का की नाही कळली? सिंपल काम आहे. पर्सेंटमधून फ्रॅक्शनमध्ये जायचं आहे
या पर्सेंटचा सिम्बॉल काढून डिवाइड बाय पर्सेंट. फ्रॅक्शनला सपोज तुम्हाला काय करायचं आहे, फ्रॅक्शनकडून पर्सेंटेजकडे जायचं आहे तर काय कराल, इंटू 100. काय कराल, पर्सेंटकडून फ्रॅक्शन बनवायचं आहे तर काय कराल, बस सिंपल काम. मग फ्रॅक्शनला डेसिमल बनवता येते तुम्हाला, अरे येते का, तर हा लक्षात ठेवायचा, थोडासा सिंपल काम आहे, बाकी काही नाही याच्यामध्ये, लक्षात राहील. तर हे काही पर्सेंटेज व्हॅल्यू आहे त्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या. फ्रॅक्शन व्हॅल्यू फ्रॅक्शनच्या पर्सेंटेजमध्ये जसा 1/2 असेल म्हणजे किती पर्सेंट झाला, कसा झाला, तर 2 पैकी 1. म्हणजे सपोज माझ्याजवळ 2 हिस्से आहेत तर त्याच्यापैकी 1 हिस्सा, याचा अर्थ काय होते, 2 पैकी म्हणजे या 2 हिस्स्यापैकी 1. तर टोटल व्हॅल्यू 100%, तर 1 हिस्सा कितीचा झाला, 50%. याचा अर्थ असा पण काढू शकता तुम्ही, या 2च्या 50% काय आहे, 1. याचा अर्थ कसा निघाला, या 2च्या 50% 1. या 3च्या 33 1/3% काय येईल, या 3च्या 33 1/3% अगर व्हॅल्यू काढला असता तर किती आली असती, या फ्रॅक्शनच्या आणि या पर्सेंटेजचा असा सुद्धा अर्थ एक निघतो. गोष्ट कळली का. ओरिजिनलमध्ये जसा 3 पैकी 1, तर हा 1 किती पर्सेंट आहे, 3च्या किती पर्सेंट आहे, हा अर्थ समजून घ्या तुम्ही. हा समजला तर तुम्हाला समोरचे प्रश्न इझिली काढता येतील. हाच नाही समजला तर काही नाही जमत, आणि हाच मेन आहे पर्सेंटेजमध्ये. हा कन्सेप्ट अगर तुम्हाला जमला तर तुम्ही मोठावाला कॅल्क्युलेशन इझिली करू शकता, अगर फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असतील तर. ठीक आहे. याचा अर्थ काय होते, 4च्या 25% किती आहे, म्हणजे 1/4 दिला असेल कुठं तर तिथे तुम्ही काय लिहू शकता, 25%. किंवा कुठं 25% दिलेला असेल तर तिथे तुम्ही काय लिहू शकता, किंवा एखाद्या गोष्टीला 4 ओरिजिनल एखाद्या गोष्टीच्या म्हणेल की बा एखाद्या संख्येच्या 25% फलाना आहे तर त्याच्या 75% किती, बरोबर. तर इथं 25% कोण आहे, 1. तर मी 1ची व्हॅल्यू ते पकडीन, म्हणजे जे 25%ची दिली होती ती. सपोज म्हटलं की एखाद्या गोष्टीच्या 25% जो आहे तो किती आहे, 60. ठीक आहे. तर 100% किती, ओरिजिनल किती, तर 100%ची व्हॅल्यू किती. आता हा कॅल्क्युलेशन मोठा नाही वाटेल का तुम्हाला, सपोज रे सांगत आहो एक, आता सिंपल व्हॅल्यू आहे तर ठीक आहे, काटपीट करू शकता, क्रॉस मल्टिप्लाय करून काढू शकता, ओके. पण याला अजून सिंपल बनवू शकतो. या 25%च्या ठिकाणी मी काय ठेवीन, 1. 1ची व्हॅल्यू किती आहे, तर मग खाली किती होता माझ्या, 4. तर 4ची व्हॅल्यू किती, आता पहा बरं किती सिंपल बनला अजून, 6×24. म्हणजे ओरिजिनल संख्या काय राहिली असेल, ओरली उत्तर मिळू शकते जर हा फ्रॅक्शन समजला असेल. कळलं का सगळ्यांना, हा समजला का हे फ्रॅक्शन व्हॅल्यू कशा काढलेल्या आहेत तर, अरे कळलं का. तर ह्या काही लक्षात ठेवू शकता तुम्ही, आपल्या जिथं अभ्यास करता तिथे चिपकवून ठेवले तर दररोजचे पाहण्यामध्ये लक्षात येऊ शकतात, किंवा काढू पण शकता, काही फरक पडणार. सांगितलंच आहे तुम्हाला, फ्रॅक्शनवरून पर्सेंटेज जायचं आहे तर काय करायचं आहे, पर्सेंटेजवरून फ्रॅक्शन जायचं आहे तर काय करायचं आहे. मी सांगीन आता अजून समजून कसं काढता येते. सपोज म्हटलं मला दिलेला आहे किती, 9 1/%. याची फ्रॅक्शन व्हॅल्यू मला माहीत नाही आहे, सपोज विसरलो मी, तर काढू कसा, तर 11 9 99 नी 1 100/11. आणि हा पर्सेंटचे 2 शून्य, 0 0 0 0 कटले, काय व्हॅल्यू भेटली, समजलं का की नाही समजलं. पर्सेंट टू फ्रॅक्शन जायचा होता, पर्सेंट टू फ्रॅक्शन काय केला होता आपण, पण इथं मिक्स फ्रॅक्शन आहे तर मिक्स फ्रॅक्शनला पहिले साधा फ्रॅक्शन करावं लागेल. साधा फ्रॅक्शन काय बनला होता, हा आपला 100/11%, बरोबर. हा हटवून आपण काय केला, खाली 2 शून्य वाढवला, 100 काटपीट केला तर काय व्हॅल्यू मिळाली मला, म्हणजे विसरले बी जर तुम्ही पर्सेंटेज व्हॅल्यू तर काढता येईल का. जसा 8 1/3% आहे, 8 1/3% आहे,
तर 8 1/3% म्हणजे 8 त्रिक 24 न 1, 25/3% म्हणजे 25/3 गुणिला 100. असंच करू शकतो. 25 एक 25 म्हणजेच काय लिहिलेला आहे हा लिहिलेला आहे हा समजला का? कोणाकोणाला प्रॉब्लेम आहे? अरे फ्रॅक्शनमधून पर्सेंटेज जायचं आहे तर मल्टिप्लाय डायरेक्ट 100च्या है ना. जसं आपल्याला दिलेला होता 1/16, तर 1/16ला मी कितीच्या मल्टिप्लाय केलो तर मला पर्सेंट व्हॅल्यू मिळेल बघा. 100/16 झाले, 16 कम 96, 4 राहिले वरत आणि 16 बरोबर. 4 1 4, 4 4 म्हणजे 6 1/4 हे 1/16ची पर्सेंटेज व्हॅल्यू होईल. जमेल की नाही? समजलं? तर हे काही व्हॅल्यू आहेत ते तुम्ही स्वतः पण काढू शकता घरी. 100 × 100 × 100 करून काढू शकता किंवा नोट डाऊन पण करू शकता. आता याचं काम कोणतं आहे ते याच्यावरचे आधारित मी काही पहिले प्रश्न घेऊन घेतो, त्यानंतर आपण एक्झरसाइज पाहू. ठीक आहे. याच्यावरचे आधारित काही प्रश्न पाहून घेऊ आपण अगोदर. ठीक आहे. मग तर ते मोठेवाले प्रश्न तर आपल्याला येतील, पण कधी कधी हे छोटे छोटेच प्रश्न काय करून जातात, वाट लावून जातात. ठीक आहे. सगळ्यात बेसिक प्रश्न घेऊ याच्यावरचे बघा. जसं काय आहे, एखाद्या संख्येच्या 20% त्यामध्येच मिळवला. लक्ष द्या. आता फ्रॅक्शन, आता हे सीधे सीधे पर्सेंट असले ना बेटा, असेवाले असे डायरेक्ट पूर्ण संख्या असली तर फ्रॅक्शनची गरजसुद्धा पडत नाही. पण गरज केव्हा पडते? जेव्हा 16 1/4%, 16 2/3% असेवाले ॲड करायला प्रॉब्लेम होऊ शकतात तुम्हाला. सांगतो मी तसेवाले पण प्रश्न. ठीक आहे. लक्ष द्या. तर एका संख्येच्या 20% त्यामध्येच मिळवल्यास आपल्याला किती मिळते म्हणते? तर ओरिजिनलमध्ये आपली संख्या किती पर्सेंट होती? 100%. तिच्यामध्ये 20% मिळवला तिच्याच, म्हणजे किती झाली असेल? म्हणजे आपल्याला काय दिलेली आहे? हे 100 + 20 म्हणजेच किती? 120%ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे? तर 100%ची व्हॅल्यू. समजलं का काय? मग काय झालं याच्यामध्ये चेक करा. 0 0 12 1 12 12 म्हणजे या 1ला कितीचा मल्टिप्लाय झाला तर याला पण कितीचा मल्टिप्लाय होईल असं काढू शकता. का आन्सर समजलं का काय केलं तर की नाही समजला? किंवा असं क्रॉस मल्टिप्लाय पण करू शकता. म्हणजे 120 गुणिला बरोबर आणि 100 गुणिला. आता पोरं रेशो मांडताना गलती करतात. लक्षात घ्या. रेशो मांडताना पर्सेंटेज एका बाजूला, जशी हे पर्सेंट व्हॅल्यू होती हे बी पर्सेंट व्हॅल्यू आहे ती एका बाजूला, आणि त्यांची ओरिजिनल जे संख्या होती, जमीन होती, लोकसंख्या होती, पैसे होते, ते सगळे गोष्ट कळली. तर रेशो मांडताना या गोष्टीचे थोडासा काय घ्या, काळजी घ्या. ठीक आहे. आणि क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आपल्याला, ते हे कुठं जातील? अरे डिवाइडमध्ये जातील. हां, तर किती आला असता? कटला 12 12 144 आणि हे किती आले असते असं काढू शकता, नाही तर इथूनच समजून घेऊ शकता. कळलं? हां. तसंच बघा. आता एका संख्येमधून त्याच संख्येच्या 30% वजा केल्यास आपल्याला 490 मिळते. तर ओरिजिनल संख्या किती? तर ओरिजिनल संख्या किती पर्सेंट होती? तिच्या 30% मायनस केला म्हणजे किती पर्सेंट वाचली? तर 70%ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे? तर आपल्याला काय काढा म्हणते? ओरिजिनल म्हणजे 100%ची व्हॅल्यू किती. आणि पर्सेंटच्या असा आहे बघा, तुम्हाला एक जरी पर्सेंटची व्हॅल्यू माहीत पडली किंवा 5%ची व्हॅल्यू माहीत पडली तर तुम्ही कितीही पर्सेंटची व्हॅल्यू काढू शकता. समजलं का? 5%ची व्हॅल्यू सपोज 25 आहे तर 75%ची व्हॅल्यू किती? बस 5% = 25 तर 75 = कळलं का काय म्हणत आहो? हे कन्सेप्ट लक्षात घ्या. जसं आता इथं 70%ची मला दिलेली आहे, तर म्हणेल की मला त्याच्यामधून किती मायनस केलो, म्हणजे 30% वजा केलं होतं तर डायरेक्ट 30%ची व्हॅल्यू पण मी काढू शकतो. समजलं? एक तर असं सोडवाल, नाहीतर कसं सोडवाल? कसं? तर बघा 0 0 याला कितीचा मल्टिप्लाय केला असेल?
तर याला पण कितीच्या मल्टिप्लाय, तर 7 7 1 समजलं. म्हणजे ओरिजिनल संख्या किती होती, इथं पण तसाच 7चा मल्टिप्लाय दिसून झालेला आहे. तर 7 त्रिक म्हणजे वजा किती केलं नसेल भाऊनं, अरे कळली का. हां, तर काही पण काढायला येऊ शकते आपल्याला. देन एका समूहातील 10% लोक म्हणजे 19 लोक सोडून गेले तर त्या समूहात किती लोक असणार. ओरिजिनलमध्ये किती असतील 100%, तर 10% गेले म्हणते म्हणजे 10%ची व्हॅल्यू किती आहे आता, तर वाचले किती असतील 90%, तर डायरेक्ट 90%ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. क्रॉस मल्टिप्लाय करू शकता, अरे कराल. हां, एकोणीस 9 होतात का, होतात ना. हो, म्हणजे ओरिजिनल हे आता वाचले किती आहेत, वाचले किती आहेत, आणि 19 लोक सोडून गेले होते. तर टोटल काढा म्हणलं नसतं ओरिजिनल, तर बस याच्यामध्ये 19 जोडून टाका म्हणजे किती. अरे समजलं की नाही समजला. म्हणजे एखाद्या पर्सेंटची व्हॅल्यू असेल माहीत असेल तर आपण काही पण काढू हा याच्यावरचा. ठीक आहे. मग एका जमिनीच्या 34 एकर हिस्सा विकल्यास, आता किती वाचली म्हणते, हे जमीन आहे तिच्या काहीतरी हिस्सा विकला सपोज, हे वाचलीवाली किती आहे, तर हे किती होती, म्हणजेच काय दिलेलं आहे तुम्हाला 20%ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 34. मग उलटा पालटा कसा पण विचारू शकते. तर उरली आहे, तर एकूण जमीन किती, एकूण किती होती 100, एकूण किती होती, हे तर उरलीवाली हो दादा, हे उरलीवाली हो. अरे समजून झाले. ते एकूण किती पर्सेंट होती, तर 100%ची व्हॅल्यू किती आली असती. याला कितीच्या मल्टिप्लाय केलेलं आहे, याच्यासोबत बी काढू शकता असं. अरे याच्यासोबत बी काढू शकता, इकडे पण काढू शकता. तर 2ची व्हॅल्यू 34 म्हणजे 17च्या मल्टिप्लाय, ते 170 एक 170 आली असते. समजलं नाही आली. क्रॉस मल्टिप्लाय करून पहा, येते का, इथं नागोबा होता, येईल ना. अरे येईल का नाही येईल. चला वाढू समोर. आता बघा, आता हे जे प्रश्न आहेत इथं तुम्हाला गरज पडणार आहे कशाची, फ्रॅक्शनची. आता मी कधी तुम्हाला म्हणेन की एका संख्येच्या 4 1/6% त्याच्या संख्येत मिळवा, तर तुमची पुन्हा फ्रॅक्शन व्हॅल्यू येईल. 100% मध्ये तुम्ही 4 1/6% मिळवाल, ते 104 1/6% झाला असता तो. मग त्याची मांडणी जमली असती का तुम्हाला, अशा रेशो मेथडनं जमला असता का, जमला असता का अशा मेथडनं. त्यावेळेस मग तुम्हाला कशाची गरज पडेल, फ्रॅक्शन. म्हणून मी पहिले ते फ्रॅक्शन समजावून सांगितले तुम्हाला. आता सपोज विसरले याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय होती, विसरले तरी काढता येते ना. मी सांगितलं कसं काढायचं, लक्ष द्या. 4 1/6% आहे, 6 चौ 24 न 1 म्हणजेच 25 असं आलं असतं. 25/600 आला असता, नाही समजला. असं असं समजलं. अरे या मिक्स फ्रॅक्शनला साधा फ्रॅक्शन केलं, हा हटवाचा आहे म्हणजे 25 बरोबर. 25 एक 25 चौ न 6 चौ म्हणजे याची व्हॅल्यू काय आली, म्हणजे याचाच अर्थ 1/24 = 4 1/6%. म्हणजे या 24च्या 4 1/6% माझ्याजवळ काय आहे 1. 24च्या 4 1/6% काय आला. मग मला रेशो समजला आता. म्हणजे 4 1/6%च्या ठिकाणी मी काय घेऊ शकतो 1. बघा आता एका संख्येच्या काय म्हणते
4 1/6% त्याच्या संख्येत मिळवलास किती येते 6250 बनते. तर ओरिजिनल संख्या किती? सॉरी ओरिजिनल संख्या ओके ओके म्हणजे हे 24 काढायची हे ओरिजिनल झाली आपल्यासाठी आता. आणि तिच्या 4 1/6% किती याला 1. तर 1 ची व्हॅल्यू मी काय ठेवीन आता किंवा हां म्हणजे त्याच्या म्हणण्याचा अर्थ की बा हा जो 1 आहे हा त्याच संख्येत मिळवला 4 1/6 म्हणजे या 24च्या 4 1/6 हा आहे ना. तर मी काय करतो या 1ला याच्यातच मिळवून टाकतो. म्हणजे किती झाला असता म्हणजे 25 ची व्हॅल्यू मला किती दिलेली आहे समजलं का? ही ओरिजिनल संख्या होती. ओके तर तिच्यामध्ये तो 1 मिळवल्यानंतर 25 झाली असती. तर त्याची व्हॅल्यू मला किती दिलेली आहे. तर मला कशाची काढायची आहे तर 24 = तर मग काय दिसून झालं इकडे 25 25च्या 625 आणि हा म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती आली तर 24 ला 250 मल्टिप्लाय करा. 0 25 100 हातचे आले 10 25 दुने अरे 25 दुने 50 न 10 म्हणजे ओरिजिनल संख्या किती होती माझी. नाही समजला वाचा नीट वाचा एक वेळा प्रश्न. याचा अर्थ समजून घ्या. जसं आपण तिथं ओरिजिनल 100ला कन्सिडर करत होतो बरोबर आहे. इथं ओरिजिनल कोणाला कन्सिडर करीन खालची संख्या. आणि त्या संख्येच्या 4 1/6% ऑलरेडी मला भेटलेला आहे किती आहे 1. आणि प्रश्न काय म्हणते एका संख्येच्या 4/1 एका संख्येच्या ते संख्या मला माहिती आहे का. ते संख्या मी न कन्सिडर केलो किती 24. ते संख्या ओरिजिनलमध्ये किती होती माझ्या मनात 24. त्या संख्येच्या 4 1/6% म्हणजेच 1 त्याच संख्येत मिळवा 24 मध्ये 1 मिळवा म्हणजे माझ्या हिशेबाने किती झाली असती 25. माझ्या हिशेबाने किती झाली पण त्याच्या हिशेबाने किती झाली ते संख्या तर 25 ची व्हॅल्यू 6200. तर ओरिजिनल मध्ये माझ्याकडे किती होती तर 24 ची व्हॅल्यू. समजलं का चौधरी समजलं का. हा हे समजून घ्या कारण याच्यावर आधारित कधी कधी येतात ग्रुप डी वगैरे मध्ये अशा टाईपचे प्रश्न फसवतात आपल्याला. मग हे असं दिसलं आपला का आपला पहिलेच 12 गडे बॉम्ब. अरे कळलं की नाही कळलं वाढू समोर. हां लक्ष द्या आता काय म्हणते एका संख्येच्या 14 2/3% त्यातूनच वजा केल्यास किती वाजते म्हणते. ओके तर ओरिजिनल संख्या किती. आता तुम्हाला त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असेल तर ठीक आहे ना तुम्ही काढणं शिकवलं. 14 त्रिक 42 14 2 42 2 44 भागीला बरोबर आहे का नाही आहे मी काही चुकलो. 14 2/3% आहे ना आपल्याकडे. हां तर मग असेल कुठंतरी आणि इंटू 100. तर आता काटा बरं मला ना वाटतं काहीतरी गडबड केलं तुम्ही. होता का 14 2/3% तर काढून घ्या. मग बेदुने 4 बेदुने 4 11 हा किती गेला नाही येत आहे बे कुठेतरी गडबड इथं पर्सेंटेज व्हॅल्यू घेताना काहीतरी कट्टे 1/7 ची व्हॅल्यू ते येते काढा बरं. गलतीने मी ना काही दुसरा लिहून दिलं होतं. इथं 7 पाहिजे होता ना भाई. अरे लिहिताना बरोबर लिहाल रे बाबा. इथं 7 पाहिजे होता ठीक आहे. हे इथं बघा थोडासा 7 करा म्हणजे तुमची व्यवस्थित व्हॅल्यू येईल. हां असं नको. हां इथं 7 आहे 7 प्रश्नामध्ये. तर 14 7 98 98 ने 2 100 भागीला किती झाले असते 700 झाले असते. 0 0 0 कटला म्हणजेच किती आली
म्हणजेच 1/7 इज इक्वल टू 14 2/7 बे. ठीक आहे, म्हणजे या 7च्या 14 2/7% किती आहे 1. ओरिजिनल संख्या पकडली 7, एका संख्येच्या ते संख्या पकडली मी किती मनामध्ये 7, ते संख्या किती पकडली 14 2/3% म्हणजे 1. त्यातूनच वजा करा, 7 मधून 1 गेला तर 6 ची व्हॅल्यू मला किती दिलेली आहे बरोबर. तर मग काय म्हणते, तर ओरिजिनल संख्या किती, ओरिजिनल कोणती होती ओके. तर काय झालेलं आहे बघा, मग क्रॉस मल्टिप्लाय करा. 7 गुणिला 610 भागिला 6, 6 त्रिक 18 6 6 36 मल्टिप्लाय करा. 0 7 सकम 42 7 आले 4 7 त्रिक 21 न 4 आहे. समजलं कसं काढायचं, हां मांडणी करता येईल. आता समोर बघा, एका संख्येच्या 7 1/7% म्हणजेच 15, त्यातूनच वजा केल्यास आता किती वाचले असेल. तर बघा 7 1/7 म्हणजे 7 7 49 नाही 1 50 भागिला एकच कटला ना, आता झाला असता. आणि मग कट्टे किती ना 14 14 पंचे 70 ना, म्हणजे किती आली, म्हणजे 1/14 ची पर्सेंट व्हॅल्यू 7 1/7% आहे. ओके, एवढं आपल्याला कळलं. हां, एका संख्येच्या ते संख्या काय पकडलं आपण 7 1/7% म्हणजेच किती 15, त्यातून वजा केला तर याच्या 7 1/7% किती आहे, तर 1 ची व्हॅल्यू मला दिलेली आहे किती याच्या 7 1/7% म्हणजेच 1 ना. तर त्या 7 1/7% ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, तर केल्यास आता किती वाचले, तर या 14 मधून 1 गेला, किती वाचले रे भाऊ 13. तर 13 ची इज इक्वल टू किती, तर 15 150 15 3 45 म्हणजे 195 बरोबर. समजलं का, हा काय केलेलं आहे घुमवते थोडंसं तिथल्या तिथं प्रश्नांमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारचे बेसिक प्रश्न आपल्याला जमलेले पाहिजेत ना. आता आपण पाहणार आहोत सॉल्व्ड एक्झाम्पल याच्यावर आधारित. ठीक आहे, नेक्स्ट पार्टमध्ये.